बऱ्याच दिवसांपासून कॉकरोच जनता पार्टी यांनी सोशल मीडियावरती प्रचंड धुमाकूळ घातलाय। डिजिटल सटायर मूव्हमेंट जेनझी मध्ये कमालीची ट्रेंडिंग होतीये। कॉकरोच जनता पार्टीचे इंस्टाग्रामवरती तब्बल 1,08,00,000पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत आणि विशेष म्हणजे इंस्टाग्रामवरती भाजपचे 87 लाख इतके फॉलोअर्स आहेत। कॉकरोच जनता पार्टीने भाजपला देखील इंस्टाग्रामवरती मागे टाकलं। देशामधली वाढती बेरोजगारी, परीक्षांमधले घोटाळे, तरुणांच्या प्रश्नांवरती आवाज उठवणं या सगळ्यासाठी मे 2026 मध्ये या उपरोधिक चळवळीची सुरुवात झाली आहे। याच कॉकरोच जनता पार्टीचे एक्स अकाउंट सस्पेंड करण्यात आलं। प्रचंड लोकप्रियता मिळाल्याच्या नंतर कॉकरोच जनता पार्टीचं अकाउंट सध्या भारतामध्ये बंद झालंय। जिसका डर था वही हुआ। पहले इन लोगों ने हमारा अकाउंट हैक करने को ट्राई करा, जब इनसे हैक नहीं हुआ तो अब इन्होंने हमारा ट्विटर हैंडल इंडिया में बंद कर दिया है, बैन कर दिया है। अब सभी लोग देख सकते हैं ट्विटर पर जाकर कि हमारा कॉकरोच जनता पार्टी का ऑफिशियल ट्विटर हैंडल अभी इंडिया में नहीं दिख रहा है किसी को भी। तो मैं चाहता हूँ आप लोग सब आवाज उठाए और आप लोग पूछे ये अकाउंट हैंडल क्यों बैन किया गया, इससे ऐसा क्या लिखा था। हमने तो कोई गलत चीज नहीं लिखी थी, हम तो खाली रेजिग्नेशन मांग रहे थे मिनिस्टर का। वो स्टूडेंट ने सुसाइड की तो उसके बदले हम कुछ अकाउंटेबिलिटी चाहते थे और बदले में इन्होंने हमारा अकाउंट डीएक्टिवेट कर दिया। तो ये कहाँ की डेमोक्रेसी है? आप सभी ये सवाल पूछो। कॉकरोच जनता पार्टी हे आंदोलन मोठं होणार आहे, देशाचं राजकारण बदलणार आहे असं संस्थापक अभिजित दिपके यांनी वक्तव्य केलंय। एबीपी माझा सोबत दिपके यांनी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आहे। भारतामध्ये लोकशाहीनुसार कारभार सुरू नाही अशी टीका देखील त्यांनी केलेली आहे। 3-4 दिवस झाले आम्हाला हे सगळं करून, आणि आम्ही हे काही ठरवून केलं नव्हतं। दिस इज अन ऍक्सिडेंटल पार्टी। तर 3-4 दिवसात असा काही निर्णय घेणं किंवा इतक्या दूरचं बोलणं आता बरोबर नसणार। माझं सगळ्यात आधी प्राथमिकता ही आहे की जे 1 करोड लोक जुडलेले आहे आम्हाला इंस्टाग्रामवर, त्यांच्याशी बोलावं, त्यांच्याशी संवाद साधून घ्यावं, त्यांच्या अपेक्षा काय आहेत, त्यांचे प्रॉब्लेम्स काय आहे, पहिले ते समजून घ्यावं लागेल। जोपर्यंत आम्ही ते समजून नाही घेणार तोपर्यंत आम्ही कोणता निर्णय कसं काय घेऊ। पण हे आंदोलन पुढे मोठं होणार आणि बाकी काही असो का नसो, हे आंदोलन देशाचं राजकारण बदलणार हे नक्की आहे। आपल्या देशात काय चाललंय हे असं कुठल्याच लोकतांत्रिक देशात नाही झालं पाहिजे। जगातली कुठलीच डेमोक्रेसी अशी नाही चालत। आपल्या इथं काहीतरी जगावेगळंच होऊ लागलं, जिथं निवडणुकीचा अर्थ काय असतो किंवा डेमोक्रेसीचा अर्थ काय असतो। वोटर्स गव्हर्नमेंट निवड करतात, बरोबर। आपल्या इथं काय होतंय, गव्हर्नमेंट डिसाइड करतीये, गव्हर्नमेंट सिलेक्ट करतीये की वोट कोण करणार। आपल्या इथं उलटी डेमोक्रेसीचं एकदम उलट चालू आहे आपल्या इथं। हे कधीपर्यंत चालणार। तर कॉकरोच जनता पार्टीने सोशल मीडियावरती धुमाकूळ घातलेला आहे। मराठमोळे अभिजित दिपके